नमस्कार मित्रांनो. अमोल ऑफिसमधून रात्री 8 वाजता घरी आला. हॉलमध्ये त्याने त्याचे शूज काढले आणि तिथे सोफ्याला टेकून बसला. जेवण वाढू का तुम्हाला? तेजस्विनीने विचारलं. जेवण नको आहे मला, तू आधी माझ्यासमोर बस, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी बसते, पण तुम्ही आधी जेवण तर करून घ्या. सांगितलं ना एकदा भूक नाही म्हणून. समोर बस म्हणलं ना तेवढं कर. काय झालं? तेजस्विनी म्हणाली. हेच मला तुला विचारायचं आहे की काय झालं आहे तुला? काय प्रॉब्लेम आहे तुझा? हनुमूनची टूर तू कॅन्सल का केलीस? आईबाबासमोर 8 दिवस गेलो असतो फिरायला, चांगला एन्जॉय केला असता, एकांत मिळाला असता ना आपल्या दोघांना. मला नको आहे एकांत. मी या घरात फक्त तनूची आई म्हणून आली आहे. यापेक्षा जास्त अपेक्षा तुम्ही माझ्याकडून ठेवू नका. याचा अर्थ काय? नुसती नाटके करू नकोस. तुला जर एक पत्नी म्हणून माझ्याशी संबंध ठेवायचे नसतील तर लग्न का केले तू माझ्याशी? जगात मुलींचा काही दुष्काळ पडला नव्हता. तनूसाठी आई तर मी भाड्याने आणू शकत होतो. पल्लवीच्या अपघाती मृत्यूनंतर मला माझ्या आयुष्याची एक नवी सुरुवात करायची होती आणि तनूची मावशी असल्यामुळे तू इतर कोणत्याही बाईपेक्षा तिची जास्त काळजी घेऊ शकशील एवढंच या लग्नामागचे कारण आहे. तेजस्विनी गप्प होती. खाली मान घालून बसली होती. 15 दिवस झाले होते त्यांच्या लग्नाला. ती सतत अमोलला टाळत होती. बेडरूममध्ये सुद्धा तनूला घेऊन झोपायची. अमोलला वेळ द्यायची नाही, पण आज त्याचे आई बाबा गावी गेले होते. त्यामुळे तिला सकाळपासून रात्रीची भीती वाटत होती, कारण आज अमोलला टाळणे शक्य नव्हते. तुम्ही जेवून घ्या आधी, आपण शांततेत बोलू नंतर. तनू झोपली का? हो, केव्हाच झोपली. तुम्ही जेवून घ्या ना, मी ताट वाढते. आणि तेजस्विनी किचनमध्ये गेली. तिने ताट वाढून हातात घेतले आणि अमोलसुद्धा तिच्या मागे मागे किचनमध्ये गेला. तेजस्विनी हातात ताट घेऊन तशीच उभी होती. जेवण नको आहे मला, तू फक्त तनूची आई म्हणून इथे आहेस ना, मग माझ्या पोटाची काळजी घ्यायची तुला काय गरज आहे? तो आधी बेडरूममध्ये चल, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवे आहेत. आपण आईबाबांच्या खोलीत जाऊया. बेडरूममध्ये तनू झोपली आहे. अमोल तिचा हात हातात पकडून रागाने तिला आईबाबांच्या खोलीत घेऊन चालला. तो तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होता. ती मागे मागे सरत होती. भिंतीला टेकली. आता ती इथून कुठेच हलणार नव्हती. तेजस्विनी एका भिंतीला चिकटून काहीशी घाबरून उभी होती. अमोल आणि तिच्यात मुळीच अंतर नव्हतं. तो तिला भिंतीसोबत दाबत होता. त्याने त्याचे दोन्ही हात भिंतीला टेकवले होते आणि त्याच्यामध्ये ती घाबरून उभी होती. आता त्यांचे तोंड तिच्या तोंडाजवळ होते. तेजस्विनी खरंच घाबरली होती. तिची भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिने डोळे घट्ट मिटले होते. आता अमोल काय करेल या भीतीने ती थरथर कापत होती. लग्नानंतर पहिल्यांदाच ते इतक्या जवळ आले होते. त्याने तिला निरखून पाहिले. 15 दिवस झाले, पण ती त्याला टाळत होती आणि त्यानेही तिला वेळ द्यायचं ठरवलं होतं. पण तिने हनुमून टूर कॅन्सल केली आणि त्याचा राग अनावर झाला होता. आज मला एक मुलगी आहे, पण माझं नाव चालवायला मला एका मुलगा पाहिजे म्हणून मी पुन्हा लग्न केलं आहे, हे कायम लक्षात ठेव. आणि तुझ्यासोबत वागताना बोलताना जर मी काही चुकत असेल तर तुम्ही चुकीत आहात हे सांगायला तू विसरू नकोस. बाकी तुझी नाटकं चालू दे. अमोल संतापात बोलून निघून गेला. एक आठवडा ताणतणावातच गेला. अमोल तिच्याशी नीट बोलत नव्हता आणि तीही काही फरक न पडल्यासारखं वागत होती. आई बाबा गावावरून परत आले आणि तेजस्विनीच्या जीवात जीव आला. अमोलसुद्धा रविवार असल्यामुळे घरीच होता. दुपारच्या जेवणाला सर्वजण एकत्र बसले. अमोल तेजस्विनीकडे एकटक बघत होता. त्याच्या नजरेने ती घाबरून त्याच्याकडे बघतच नव्हती. आई बाबा घरात असले की ती बिनधास्त असायची, कारण अमोलला टाळणे सहज जमत नसे. जेवत असतानाच अमोलला एक फोन आला आणि सर्वजण जेवण उरकून घेऊन गेले. आता किचनमध्ये अमोल आणि तेजस्विनी दोघेच उरले. तिचंही जेवण झालं होतं, पण त्यांचं जेवण होईपर्यंत त्याला वाढण्यासाठी त्याच्यासमोर बसली होती. तिला आता भीती वाटत होती की तो पुन्हा तोच विषय काढेल की काय. गुळपोळीचा लाडू कर मस्त, खूप दिवस झालं खाल्ला नाही. काय येत नाही का तुला? मग आईला बोलव. तेजस्विनी आता कटरने गूळ चिरू लागली. तिचे हात थरथर कापत होते. अमोल तिच्या घाबरत हालचालींचा मनोमन आस्वाद घेत होता आणि मनातल्या मनात हसत होता. लाडू तयार होईपर्यंत तनूसुद्धा तिथे आली आणि म्हणाली, मम्मीसुद्धा असाच लाडू करायची ना पप्पा? तिच्या या बोलण्याने नीरव शांतता पसरली. अमोल लाडू न खाता सुटून गेला. तेजस्विनीला सुद्धा वाईट वाटले. दिवसभर अमोल बेडरूममध्येच होता, पण तेजस्विनी चुकूनसुद्धा बेडरूममध्ये आली नाही. संध्याकाळी आईबाबांना एका लग्नाला जायचे होते.
अमल, तनूसुद्धा आमच्याबरोबर येते आहे. तोपर्यंत तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊन फिरून या. आई बाबा जाताच अमोल दरवाजा आतून बंद केला. ती हॉलमध्ये टी व्ही पाहत होती आणि तो तिच्या शेजारी येऊन बसला. तो जवळ बसताच ती सावरून बसली. किती दिवस एकांत टाळशील? कितीही झालं तरी तू माझी लग्नाची बायको आहेस. तू कितीही नाही म्हणालीस तरी प्रत्येक रात्र तुला माझ्यासोबत घालवायची आहे. काही दिवसांनी माझेच नाही तर तुझे आई बाबा तुला नातू हवा म्हणून तुला त्रास देतील. अमोल नेहमीप्रमाणे बोलून निघून गेला आणि तेजस्विनी खाली मान घालून बसून राहिली. दुसऱ्या दिवशी तनूला शाळेत सोडण्यासाठी अमोल तेजस्विनीला सुद्धा घेऊन आला. तिला शाळेत सोडून गाडी नेहमीच्या रस्त्याने न जाता वेगळ्याच रस्त्याने जाऊ लागली. तशी तेजस्विनीला भीती वाटू लागली. ती बेचैन झाली. कुठे नेत आहात तुम्ही मला? गावाच्या बाहेर का चालला आहात? मला घरी जायचं आहे. गाडी थांबवा. तुम्हाला तनूची शपथ आहे. त्याने पटकन गाडी थांबवली. रस्त्यावर कोणीच नव्हते. तेजस्विनी खाली उतरली. तोही खाली उतरला. मी काही चुकीचं वागतोय का? या प्रश्नाचे उत्तर नाही माझ्याकडे. मला घरी सोडा. नाही सोडणार. मला जिथे जायचं आहे तिथं मी जाईल. थांब, तुझ्या बाबाला फोन करतो आणि सांगतो की नाटकं करत आहे ती, तेही रस्त्यावर. नका करू फोन, मी बसते आहे. तेजस्विनीच्या डोळ्यात हे बोलताना पाणी आलं होतं. गाडी सुरू झाली. ती खूप सावरून बसायची तरी पण दोघांचा मधून हलकासा स्पर्श व्हायचा एकमेकांना. आणि ते एका कॉलेजसमोर आले. 1 तासाचा प्रवास केला. दोघांनी पण रस्त्यावर शांतता होती. कॉलेज बघून तेजस्विनी गोंधळली. अमोलने तिच्यासाठी ॲडमिशन घेतलं होतं. ॲडमिशन प्रोसेस करून गाडी पुन्हा घरच्या दिशेने निघाली. ऊन खूप कडक होते. तुम्ही डोक्याला रुमाल बांधा ना, तेजस्विनी बोलण्याचा प्रयत्न करत होती. आयुष्यात इतके चटके सहन केले आहेत की या उन्हाचा आता काही वाटत नाही. तू नीट बस. तेजस्विनीला खूप शरमल्यासारखे वाटत होते. अमोल किती चांगल्या मनाने मला इथे आणत होते. मी उगाच त्यांच्यावर संशय घेत होते. आजही त्यांनी माझ्या ॲडमिशनसाठी रजा टाकली होती. आता दोघे घरी आले. दुपारची वेळी पाठ टेकण्यासाठी ती बेडरूममध्ये आली. ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती. त्याने लॅपटॉपवर रोमॅन्टिक गाणी लावली होती. ए हसी वादिया, अभी ना जाओ छोडकर, तुम मिले दिल खिले. प्रत्येक गाणं तेजस्विनीला आवडत होतं आणि ती गाण्यातल्या गाण्यात हसत होती. तेवढ्यात तेजस्विनीच्या आईचा फोन आला. जावे बापूंना सांग की 50,000 रुपये मिळाले म्हणून. तुझ्या बाबांना ॲडमिट केलं होतं आणि इमर्जन्सी पैसे लागणार होते. जावई बापूंना फोन केला आणि त्यांनी पैशाची सोय केली. म्हणाले पैशाची काही काळजी नका करू आणि बाबांना ॲडमिट करा. तुला काळजी वाटेल म्हणून तुला काहीच सांगितलं नाही. त्यांचे आभार मानण्यासाठी फोन केला आहे. खूप चांगल्या मनाचे आहेत ग ते. त्यांना जग. तुझ्या पल्लवी ताईवर खूप प्रेम होते. त्यांचं तिच्या आशा जाण्याने थोडीशी चिडचिड झाले आहेत. खूप हळव्या मनाचे आहेत ते. पल्लवीच्या अचानक निघून जाण्याने थोडे खचले आहेत पण मन मोकळं करत नाहीत. त्यांना नाराज करू नकोस. आता तूच पल्लवीची जागा भरून काढ आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा चैतन्य आण. संध्याकाळी तेजस्वीने स्वतःहून अमोलसाठी शिरा बनवला आणि जेवण झाल्यावर पोळीचा लाडू बनवला. बापरे, तुझी नवी मम्मी खूपच खुश दिसते आहे आज. हो, मम्मी आता वकील होणार आहे आणि तुम्हाला जेलमध्ये टाकणार आहे. तो न असं बोलू नये बाळा. जा आणि आजी आजोबा जवळ येऊन झोप. मी चुकीचं ऐकतोय का तनूची मम्मी? तू तिला आज चक्क आजीजवळ झोपायला पाठवत आहेस? अमल मुद्दाम तनूची मम्मी या शब्दावर जोर देऊन बोलायचा. तेजस्विनी लाजली आणि पटापट किचनमधली कामावरून बेडरूममध्ये आली. आज किचन पण जरा जास्तच लवकर आवरलं ना तनूची मम्मी? रोज तर बेडरूममध्ये यायची घाई नसते तुला. मगाशी फोन आला होता आईचा. खूप कौतुक करत होती तुमचं. मी तर सगळ्यांनाच आवडतो, तू सोडून. मी कुठे म्हणाले की तुम्ही मला नाही आवडत? पण आवडतो असे तरी कुठे म्हणालीस? हे असं सगळं कसं मी सांगणार? ती लाजत होती. म्हणजे मी तुला आवडतो. मग इतके दिवस दूर का पळत होतीस माझ्यापासून? मला थोडा वेळ हवा होता. पल्लवी गेली आणि लगेच मला तिच्या अर्धवट संसारात आईबाबांनी गुंतवलं. मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. शिवाय तुमचं पल्लवीवर खूप प्रेम होतं. त्यामुळे तुम्ही तिची जागा मला कधीच देणार नाही असं मला वाटतं. बावळट आहे का तू? मी तुला आधीच सांगितलं होतं की मला माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे म्हणून मी हे लग्न केलं आहे. मला माझी चूक समजली. मला माफ करा. अखेर तुमच्या प्रेमाच्या धाग्यांनी माझं मन जिंकले. मला माफ करा आणि माझ्या चुका पदरात घ्या.
एक काम कर, तूच मला तुझ्या साडीच्या पदरात घे आणि विषय संपव. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ते नक्की मला सांगा. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.